कल्याण रेल्वे स्टेशनवर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर बुधवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास काही लोक उभे होते। यातील एक व्यक्ती एका महिलेला सातत्याने बघत होता। हे बघून दिवा खेतकर या 28 वर्षीय तरुणाने त्या व्यक्तीला "तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय?" असे विचारले असता त्या समोरच्या व्यक्तीला इतका राग आला की त्याने आपल्या जवळ असलेल्या धारदार शस्त्र काढून दिवायाच्या मानेवर हल्ला केला। यात खेतकर हा जखमी झाला। एवढे नाही तर यावेळी दिवायाला वाचवण्यासाठी गेलेल्या राजू रावळ याच्यावर देखील या व्यक्तीने हल्ला केला। राजूला देखील किरकोळ जखमा झाल्या आहेत। या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कल्याण GRP पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अरुण कांबळे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार अरुण हा स्टेशन परिसरात माझ्याकडून उभा होता। यावेळी त्याच्याकडून हा प्रकार घडला असून या प्रकरणी त्याच्यावर 323 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत। मात्र स्टेशन परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा असून चाकू व हत्यार घेऊन लोक येतात असा प्रकार समोर आल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण आहे। काल रात्री साधारणतः 12:30 वाजता आपल्या कल्याण स्टेशनच्या बाहेर एका दारू पिलेल्या इसमानं एका प्रवाशाला एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण करून त्याला जखमी केलेलं। भांडणाचं कारण असं होतं की फिर्यादी हे स्टेशनच्या बाहेर उभे असताना फिर्यादीच्या मित्राच्या बायकोकडे हा दारू पिणारा इसम पाहत होता। त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणाचं पर्यवसन त्या आरोपीनं दोघांना एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण केलेली, साधी जखम झालेली आहे आणि त्या आरोपीवर आम्ही कलम 324 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला अटक केलेली आहे। आरोपीचं नाव आहे उमा कांबळे, 42 वर्ष वय, राहणार खडवलीचा आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।